तर नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? आणि नक्कीच चांगले असाल. तर सकाळ सकाळी झाडांना मी उठल्यावरती पाणी देते आणि त्यांना रोज बघते की ते झाडं कसे आहे, फुलं उमलतंय, झाडाची ग्रोथ होतीये नाही होतीये. आणि छोटं जे गुलाब होतं याला खूप फुलं येतात, म्हणजे एका दिवसाला त्याला 7-8 फुलं असतात आणि 4-5 कळ्या पण असतात आणि त्या कळ्या लगेच दुसऱ्या दिवशी उमलून जातात. नंतर मी मेथी लावली होती, तर आई बोलत होती की म्हणे मेथी खूप दाट झाली आहे, त्यातली काही काढून टाक, नाही तर कोणतीच मेथी येणार नाही तुझी त्यातली. मग ठीक आहे, मी थोडंसं मेथी काढून टाकली आणि नंतर मेथीला पण पाणी दिलं. नंतर दूध आणलेलं होतं आणि दूध आणल्यानंतर मी चहा केला. मग कितीदा बोलते की चहा सोडायचा आहे, चहा सोडायचा आहे, पण चहा काही माझ्या जीवाचा सुटत नाही. असो, आज मला कामाला जायचं होतं आणि माझा कामाचा आज फर्स्ट डे होता, म्हणून म्हटलं काय बनवायचं. तर मी आज सुकी सोयावडी बनवणार होते, कारण डब्याला सुकंच लागतं सकाळच्या. नंतर भाजी एकटीचीच होती म्हणून छोटासा कांदा लसूण कापून घेतला आणि लगेच भाजीला फोडणी द्यायला लागले, कारण की हे झटपट आहे ना, लगेच होतं आहे. नंतर छान तिखट मीठ टाकून घेतलं आणि सोयावडी गरम पाण्यात भिजवलेली होती, कारण की ते थंड पाण्यात भिजतच नाही इथली सोयावडी. मग मी गरम पाण्यात भिजवली होती आणि छान झाली होती. नंतर थोडासा मी मॅगी मसाला पण टाकला होता, खूप चटपटा टेस्ट येतो त्याला. नंतर मी पीठ भिजवलेलंच होतं, म्हटलं चला पोळ्या पण टाकून घेऊयात, कारण टाईम नको व्हायला, फर्स्ट डे आहे ना आपला कामाचा. नंतर 4 पोळ्या होईल एवढंच मी पीठ भिजवलं होतं, त्यामुळे शिळ्या पण पडणार नाहीत आणि वाया पण जाणार नाही. नंतर काय झालं, पोळ्या वगैरे झाल्या, म्हटलं चला पटकन कपडे धुवून घेऊयात. कपडे धुतले आणि कपडे वाळू घातले, कारण आता कामाला तर जायचं, पण घरातले कामं तर करावेच लागणार ना. घरचे बोलतात की नको जाऊ कामाला, पण मला वाटतंय की मी गेलं तर चांगलं असेल. घरी राहून पण दिवसभर कंटाळा येतो. नंतर देवपूजा केली होती आणि मी देवासाठी फुलं वगैरे घेतले. बघितलं होतं गुलाबाचं फूल व्हाईटवालं, तर ते काय उमललं नव्हतं म्हणून काय तोडलं नाही. नंतर बघा, खरंच आपल्या देवाऱ्यात जर छान फुलं टाकले ना देवाला, तर खूप छान वाटतं. बघा किती सुंदर दिसेल आता. नंतर म्हटलं देवांचं तर मेकअप केला आहे, आंघोळ केली, आपलं कसं व्हायचं. नंतर मी पण माझ्या तोंडाला व्हाईट सिमेंट लावलं. व्हाईट सिमेंट म्हणजे पावडर बरं का, दुसरंवाला व्हाईट सिमेंट नाही. आता छान प्रकारे सिमेंट लावलंय म्हणल्यावर त्यावरती टिक्का नाही लावला ना तर सगळी शोभा चालली जाते, म्हणून एक छान बारीकशी टिकली लावली आणि थोडंसं सिंदूर वगैरे पण लावला. आणि आज मला कामाला जायची गडबड होती, त्यामुळे माझ्याकडनं एवढंच झालं. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. आणि जाता वेळेस मी अशी जाते रुमाल वगैरे बांधून, कारण की थोडं धूळ वगैरे बसते ना, म्हणून. बाय.